मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं रुपाली वाघ या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही दोघं चाललो आहेत बाहेर फिरायला, ते पण खूप दिवसांनी एकटे दोघं सोबत. कारण का मुली गेलेल्या आहेत क्वार्टर्सला भाऊंकडं, सगळ्या गेलेल्या आहेत, टोटली 5 जणी गेल्या आहेत आमच्या मुली. तर आम्ही दोघं एकटेच होतो, मम्मी डॅडी पण गेलेले आहेत, सगळेच गेलेले आहेत आणि एकटेच होतं. तर हे म्हटले चल आज जाऊ आपण सकाळी सकाळी फिरायला. तर आम्ही कुठे कुठे जाणार ते सगळं शेअर करेल मी तुम्हाला आणि दाखवेल. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण पुण्याच्या बाहेरच्या लोकांसाठी हा ब्लॉग नवीन असेल, कारण त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आम्ही दाखवणार आहे. म्हणजे नवीन नवीन ठिकाण, 2-3 ठिकाण तर 100% दाखवू. कारण पुण्यातले अशा गोष्टी आहेत ज्या सगळ्यांना आवडतात आणि नावं ऐकलेली आहे. तर नक्की बघा शेवटपर्यंत ब्लॉग हा. आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवू 100%. तर मी जाते आता रेडी व्हायला. लवकर रेडी हो, लवकर रेडी हो. हां लवकर काय, मी आता आवरलं, बाकीची सगळी कामं आवरली आणि डॅडी आलेले आहेत संध्याकाळी घरी. डॅडी थांबले नाहीत क्वार्टर्सला, त्याच्यामुळे मग डॅडींसाठी मी थोडंसं भाकर वगैरे टाकून ठेवलेली आहे, स्वयंपाक करून ठेवलेला आहे. तर मग त्यांना म्हटलं जेवण करून घ्या तुम्ही दुपारी, आम्हाला जर उशीर झाला थोडाफार तर यायला. तर आम्ही आता निघते, मी आवरते थोडंसं आणि मग तुम्ही कंटिन्यू करत राहा. नक्की काम कंटिन्यू करा. आधी बँकेत जायचं आहे तुम्हाला? बँकेत आवर ना, तुझं आवर झालं नाही अजून, अर्धा तास झालाय. आमची आजी दाखवतो तुम्हाला. हे आमची आजी आहे बरं काय, 2019 मध्ये एक्सपायर झाली. पण तिने आमच्यासाठी आम्हाला खूप जीव लावला होता. लहानपणापासून आमचं करणं सगळं त्यांनी केलं होतं. आई होती, खूप गोड होती ना आजी, खूप गोड होती, म्हणजे खूप छान. हिला माहिती चांगलं, हिला विचार काय. मस्त होती आजी. आजी पाहिजे, प्रत्येकाला आजी पाहिजे. प्रत्येकाला आजी पाहिजे. आजी शिवाय कोण जेवढं जीव लावत नाही. माझ्या बरोबर तर खूप मोठे मोठे किस्से आजीचे. काय अगोदर काढला तर तुम्हाला तिचा ब्लॉग बघायला भेटला असता. हो ना, आधी आपण केलं. मला बरंच म्हणायचे बरं का ताई तुम्ही ब्लॉग करा, पण ते इतकं जमायचं नाही बोलायला, म्हणजे असं एवढा अनुभव नव्हता ना, असं व्हिडिओ पुढं नाही जमायचं मला. ठीक आहे, लेट पण थेट करू आपण आता व्हिडिओ, सगळे ब्लॉग करू. एक तर कुठं घराच्या बाहेर निघालं नाही. मेन म्हणजे तुझे रेसिपीचे ब्लॉग करू. रेसिपी एवढी छान स्वयंपाक करते ती. तुम्ही तिची रेसिपीज मी 100% शेअर करेल सगळ्यांना. नक्की बघा आणि नक्की ट्राय करा तुम्ही सगळ्यांनी, कारण तिचे जेवण मला सर्वात जास्त आवडतं. आणि आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा तिचं जेवणाची नाव काढतात लोक की बाबा कोण स्वयंपाक करतं एवढं छान. तर नक्की बघा आमची रेसिपीज, आम्ही नक्की शेअर करू. आणि केकबद्दल पण सांगू तुम्हाला कसे केक बनवतात. पण कचऱ्याची गाडीचा आवाज येत होता ना, येऊ ना, लोकांना बी कळू दे ना, कचऱ्याची गाडी असते आमच्याकडे भेटते. आमच्याकडे कुठेही कचरा बाहेर टाकत नाही आणि कुठेही बाहेर कचरा भेटणार नाही तुम्हाला, कारण आमच्याकडे सगळं स्वच्छ आहे. पिंपरी चिंचवड खूप स्वच्छ आहे. तुम्ही बघा कुठे गेलं तर रस्त्यांना कुठेही तुम्हाला जास्त कचरा भेटणार नाही. आमच्याकडे प्रत्येकाच्या घरासमोरून रोडने गाडी जाते, तर प्रत्येकजण ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा करूनच टाकते. आणि तुम्ही बी तसंच करा, ओला सुका कचरा वेगळा वेगळा करून टाकत असाल तर. सो झाले मी रेडी. हा असा आहे माझा लुक आजचा. आणि हा ड्रेस मी घेतला इंस्टाग्रामवर ऑनलाईन. आणि बघू आता निघू आम्ही आता थोड्या वेळात. मग झाले रेडी आणि आता यांचं चाललंय काहीतरी घरात काम. बघू आता काय करताय. हो बँकेचं पासबुक होते. चला जायचं ना, निघा मग. पाण्याची बॉटल निघतोय आता. मी झाले रेडी. खालच्या घराची चावी डॅडींना द्यायला गेले होते. हा आमचा मधला पोर्शन आहे बरं का, गाडी वगैरे लावण्याचा, सायकल वगैरे. हा मधला पोर्शन आहे, साईडला दुसऱ्यांचं आहे, इकडचं आमचं आहे. तर आम्ही निघतोय आता. लवकर डोक्याला बांधून घेते ना. एवढा वेळ लावला तू शेवट. मी लावलाय. मी वेळ लावला. बरं मी लावलाय, बरोबर आहे. चला बायकाकडून कोण हारते जिंकते बाबा. काय बोलते, काय नाही माईक माझं. गाडीवर बसल्यावर निघताना हिरोईन बनवून निघायचं आणि असा अवतार होऊन जाते गाडीवर. तोंडालाही बांधलेलं सहन होत नाही मला तर. आम्ही आलो आहे खडकीत बँकेत
तर लवकर आल्यामुळे बँक बंद आहे, थोडा उशीर लागणार आहे आणि थांबलो आहे थोडा वेळ 9:30 5 वाजता मिनिटं. उघडते महाराष्ट्र बँक. आपण लवकर आलो त्याचं. हो लवकर आलो आहे. खडकी एवढी शांत खडकी कधी बघितली होती का? सकाळचा टाईम आहे, 11 नंतर चालू होणार. हम्म. 11 नंतर चालू होती. काय? वरती चालू दिसतंय म्हणलं, बघून येतो वरती इथं. येतो तू माझ्याबरोबर. नाही नाही तुम्ही जाऊन या. का मग आलो काय? मला तुम्ही येते का? तुझं मोबाईल नंबर हे करून टाकू, काय? ॲड करून टाकू त्याच्यात. हो का? थांबा आले. पोटात भूक लागली आहे आणि सकाळपासून काढलं यांनी असंच बिना नाश्त्याचं. मी म्हटलं ते नाश्ता करू का, पोहे वगैरे बनवते पण नाही काढ. ते म्हणे चल चल लवकर उशीर होईल. मग बघू, मला तर माहिती पण नाही आहे काय झालं. हो दादा, 10 ते 3:30 आहे टायमिंग. मग आता 10 वाजेपर्यंत थांबावं लागणार. उद्या संडेच बंद आहे का? उद्या पण असते म्हणून तर आज आलं. एक तर मला सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि त्याचे 2 शनिवार सुट्ट्या असतात. आठवड्याचा दुसरा 4था शनिवार. आता काय आता काय नाही, आता थांबावं लागेल, वाढ बघावं लागेल. इतके वेळ? मग मला भूक लागली. चल मग खाऊन येऊ काहीतरी आपण. मला भूक लागली. चल मग खाऊन येऊ काहीतरी. आपण काहीतरी खाऊन घेऊ आधी. 6 वाजेपर्यंत काय म्हणतात. काय खायचं? तुला जे खायचं ते खाऊ आपण. चल. मला ते खायचं. काय खायचं? तुला पाहिजे ते. चलो. आणि चित्र बघायला पाहिजे. अहो आपण तो डायलॉग केला होता ना, माझा नवरा. पण ते मी पोस्टच केली नाही इन्स्टावर. भांड्याचा आवाज येतो. आधी कसं व्हायचं, गाडीवर श्रेया राहायची पहिले. आधी गाडीवर श्रेयाला घेऊन आम्ही इतकं फिरलोय पुण्यात. आम्ही श्रेयाला घेऊन म्हणजे यांनी मला इतकं पुण्यात फिरवलेलं आहे ना खूप. म्हणजे हर सॅटर्डे नाही पण म्हणजे जात राहायचं असं नाही का. जेव्हा वाटलं ना तेव्हा हे बाहेर फिरवायला नेत राहायचे. पण आता असं झालं, पोरी मोठ्या झाल्या आहे, मग एका एवढ्या गाडीवर नाही होत शक्य सगळ्यापासनं. त्याच्यामुळे असं होऊन जातं, स्टेप बाय स्टेप जावं लागतं, नाहीतर मग ओला किंवा उबेर वगैरे असं करावं लागतं. त्याच्यामुळे आता श्रेया समजदार झाली. ते श्रेया नाही येत जास्त करून. जर कुठं मोठी फॅमिली ट्रिप काढायची असली मग वर्षातून एकदा एक छान ट्रिप काढतो, मस्त एन्जॉय पण होऊन जातं. पण आज मुली नाही ना, तर ते वेगळंच वाटतं एकटं एकटं फिरायला. बघू आता, चला आज साहेब कुठं नेता येते बघू आता. पुढं सागर हॉटेल. आम्ही आलो आहेत आता हॉटेलमध्ये आणि काय ऑर्डर केलं आहे? मसाला डोसा. मसाला नाही उत्तप्पा केला आहे. मला उत्तप्पा खायचा होता आणि यांनी एक पुरी भाजी केली आहे. नाश्ता करू आणि त्याच्यानंतर पुढचा प्लॅनिंग काय आहे? बँक. अरे काय बँकेत पण नाही, बघू आता. हा बँकेत जायचं का? मग घरी झालं उशीर होईल. बँकेचं काम मला महत्त्वाचं आहे. 2 आठवड्याने यावं लागतं मला. ठीक आहे, बँकेत जाते आणि बँकेत गेल्यानंतर मग बघू आता यांचं काय पुढचं प्लॅनिंग. कुठं फिरवतं आज बायको एकटी भेटली, सापडली आज. मुली पण नाही आहेत. तर बघू आज आम्ही नाश्ता करतो आणि मग निघू बँकेत. पुरी भाजी आलेली आहे साहेबांची, बघू शकता. कसली भाजी आहे ही?
ऑइल जास्त मजा येईल मला. ऑइल बघा ऑइल. बदलतो पूरी अंकल दुसरं तो बोल जास्त ऑइल. ऐसा पूरी निकालो ये क्या है तेल पूरा ज़्यादा ऑइल. तेल खाए मरने का एक दिन में ठीक है ऐसे पूरी ठीक है हाँ ऐसे भी. पुरी जास्त ऑइली होते त्याच्यामुळे यांनी चेंज केलं कारण खूपच म्हणजे तेल होतं त्याच्यात अक्षरशः पाणी तर होतं. नाही तर चांगलं हॉटेल आहे मात्र. ते चांगले ते तुमचं बालपण गेलंय ना. बालपण नाही म्हणजे हॉटेलमध्ये बालपण गेलं पण नाही हॉटेलमध्ये नाही रे कॉलेजला होतो नाही मजा करते म्हणजे हां आली दुसरी पुरी आली. आली 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 आता चांगली पुरी ना. माझा डब्बा आला. तर आता आम्ही करतो नाश्ता. या तुम्ही पण सगळ्यांनी नाश्ता करायला. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता झाला आहे टाईम स्पेंड केला पण तरी पण अजून वेळच आहे बँक केला. 15 मिनिटं बाकी आहे तर मी तुला कॉलेज दाखवतो माझं. चला चालेल चला मित्र आम्ही नाश्ता विष्टा करून आलेलो आहे पण तरी पण अजून बँक ओपन होण्यासाठी किती वेळ 10 मिनिटं 10 मिनिटं सगळे बसलेले थांबलेले त्याच्यामुळे आम्ही पण थांबलो आहे. बघू आजचं मला वाटतं पूर्ण दिवस जाणार आहे आज असंच बाहेर. दुपारचं वेळ कुठे नेणार आहे आज सांगा. पुण्यात एक पहिला स्पोर्ट करतो आपण पहिले शनिवार दाखवू सगळ्यांना. यांनी आणलं आहे मला शनिवार वाडा. सुरुवात शनिवार वाड्यापासनं पहिले शनिवार वाडा दाखवतो तुला. शनिवार वाड्यात आता आम्ही नेहमीच येतो पण तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतो आम्ही. आज एक तर वातावरण पण खूप छान झालेलं आहे. आता मुली मोठे झाल्या म्हणून आमचं जरा इकडे येणं थोडंसं बंद झालं आहे पण आता नेहमी यायचो आम्ही पहिले. आधी सारखं आहे ना यांचे फ्रेंड्स राहायचे ना तर त्यांच्या आईवडिलांकडे आम्ही सारखे यायचो. आतमध्ये पार्क आहे. या ठिकाणी खूपच भीड असते पण नेहमी. हा इकडनं पण गेट असतो का हो? पण आपण इकडनं कधी गेलेलो नाही ना. कसं आहे वाडा? मस्त आहे मस्त. हा मुळात वाडा आहे बरं काय. लोक किल्ला वगैरे म्हणतात. किल्ला वगैरे नाही आहे मुळात वाडा आहे. पेशव्यांच्या काळी पेशव्यांचा वाडा होता.
हम्म. तरी छान केलं बरं का आता. पहिल्यापेक्षा छान केलं आता. हां वरती बघा ते वाडा होता तर त्यांची ती गॅलरी किती छान होतं. आपण आता गॅलरी म्हणतो तेव्हा काय म्हणायचे हो त्याला. चबुतरा म्हणत असेल काय. आता तर मला बी माहित नाही ते मराठी वर्ड काय किती म्हणायचे ना. आणि तर त्यांचं हे होतं का हो विहीर काय होतं हे? आता एक गोष्ट मी दाखवतो. इथं त्यांचं काय नव्हतं हौद वाटतं. आता इथं बहुतेक फवाराचा पाण्याचा फवारा लाईटिंग शो करतात वाटतं इथं. पहिले चालू केलं होतं नवीन त्यांनी नंतर बंद करून टाकलं त्यांनी. त्या कोपऱ्याला तिकडच्या कोपऱ्याला आहे ते लाईटिंग शोचं. एक मस्त दरवाजा. शनिवारवाड्याचा इतिहास. शनिवारवाड्याचा इतिहास काय माहिती आहे का. मस्तानी हा मस्तानी दरवाजा आहे बघा आता वापरता. जाऊ देता ती तिचं काम करते. हे सगळं आहे ना नंतरून बांधलेलं आहे बरं का त्यांनी. अय्या तिथं पण आहे ते खरं ते बघा ते भिंतीवर. हां मग अय्या ते बघा. हां असं ते तिचं काम करते. चालते बघा ते एवढ्या वर्ष जागेवरून दिसली का दिसली. जोरात होता आम्हाला बी कळलं पाहिजे. म्हणजे काय आहे परंतु पहिल्या बाजीरावची पत्नी मस्तानी हिच्या मृत्यूनंतर त्याचे नाव मस्तानी दरवाजा पडले. मस्तानीचा नातू अली बहादूर याने बुंदेलखंड जिंकून राज्य स्थापन केल्यानंतर पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस दरवाजाला अली बहादूर दरवाजा असे नाव दिले. या दरवाजावर दहा शिपाई तैनात असत. तो एवढंच आहे. दरवाजा कुठला आहे. हां मस्तानी दरवाजा हा आहे. खाली आला होता तेव्हा अशीच मस्तानी इथूनच ते दरवाजा बंद केला होता का. काय म्हणते ते खाली नाही का खाली बली गली बोली. बरं आला होता तेव्हा ते मस्तानी दरवाजा असा बंद केला होता. तो दरवाजा नाही. हा इतिहास आहे बघ त्या दरवाजाचा. हा इतिहास आहे. आपण मस्तानी करतो तसं काही नाही आहे. मग त्या दरवाजाच्या पलीकडे काय आपण बाहेरून आलो ते. बस हां चला आपण. वाच दाखवून द्या. कवठी दरवाजा या नावाने ओळखतात असेल. दरवाजावर 15 शिपाई म्हणजे या दरवाजावर 15 शिपाई त्या दरवाजावर 5 शिपाई म्हणजे असे त्यांनी ते असे शिपाई असे ठरवलेले होते कोणत्या दरवाजावर किती शिपाई असेल. हां मग त्यावेळेस तसं नियोजन होतं ना सगळं. कोणी दुश्मन हल्ला कराल असं त्याच्यावर. हा मुळात वाडा होता. हा काय किल्ला नव्हता. तरी अजून डागडोजीपणा केला याला
पण आहे तो दरवाजा बघितला ना समोर, तो दरवाजा बघितला ना समोर तो दरवाजाच्या पुढं असे टोकदार गोष्टी होत्या, त्या हत्तीने पाडू नये म्हणून ते लावलेल्या गोष्टी होत्या. असेल काय ते त्यांचं, तर मला तुला सांगते त्याला साईड गाईड लागेल. हे गार्डन नव्हतं त्यावेळेस, वाडा होता आतमध्ये. हां झाडं वगैरे असतील, भरपूर असतील त्यावेळेस, आपल्याला माहित नाही नक्की काय होतं. प्रदूषण नव्हतं बघा त्यावेळेस. जेव्हा ज्यांनी बघितलंय ना 72चा वेळ काळ, ते तर इथून पुढं काहीच नव्हतं सिटी. प्रदूषण नव्हतं मेन म्हणजे. ही बाहेरची जी सिटी आता इतकं वाढलेलं आहे ते सगळं क्राऊड, तर ते हे नव्हतं मेन म्हणजे आता त्यावेळेस. आता खूपच हे झालं. तरी आतमध्ये भरपूर झाडं लावले त्यांनी आता. ते झाडं यांनी लावलेली, पहिल्यापासून नव्हती इथं. चला अजून फिरायचं आपल्याला वाडा. अहो बसले निवांत. छान आहे वाडा, एकदम मस्त. लावले म्हणजे लावून खूप वर्ष झाली. मध्ये चालू केलं तर लाईट शो चालू केला त्यांनी. हां नाही इथं पहिले लाईट शो चालू केला होता. लाईट शो. लाईट शो म्हणजे एक असं फवारांचा नाही का, पाण्याचे फवारे लाईटिंगमध्ये. चलो वरती जाऊ ना पहिले. हां ऊन आहे भरपूर आहे, त्यामुळं आता जास्त न वेळ लावता. इथं जास्त काही नाही आहे, जास्त असं काही नाही आहे. म्हणजे सगळं जे आहे ते तुटलेलं आहे, म्हणजे तोडून टाकणे आलेलं आहे. तर ते तुटलेलं काही दाखवण्यात मजा नाही. तुम्हाला आता ओव्हरव्ह्यू दर्शन दाखवतो. म्हणजे वरच्या साईडने चबुतऱ्यावरून चालत, कटड्यावरून चालत मला साईडचं दर्शन दाखवतो. काय त्यालाच विचारतात, मला बी माहीत नाही. चला हा लाईट शो होता. दिसतंय का आता इथं लाईट शो होता. इथं लाईट शो व्हायचा आणि मग हे सिटिंग अरेंजमेंट होती सगळी.
सिटिंग अरेंजमेंट आहे आणि हा इथं लाईट शो. नाही बंद का केला कळत नाही मग. अहो मग संध्याकाळी असेल. संध्याकाळी नाही संध्याकाळी नाही बंद केलेलं आहे. इतकं उन्हाचं कोण ठेवणार. उन्हात नाही बंदच केलं त्यांनी. चला चबुतऱ्यावर. समुद्रा मराठी वर्ड मला माहीत नाही. झाली कोरडी सगळं पाणी गेलं. हो द्या हो द्या. हा दरवाजा जांभळाच्या झाडाजवळ असल्यामुळे याला जांभूळ दरवाजा असेही म्हणतात. नारायणराव पेशव्यांच्या काका मला वाचवा या आर्तकिकाईचा हा इतिहासकालीन साक्षीदार आहे. लोकांनी सगळ्यांनी आता याला ते पार्कच समजून घेतलंय शनिवार वाड्याला. आणि आता आम्ही तोडू नको पडशील खाली बरं काय. ऊन आहे खूप. तोंडाला बांधून
या साईडने. मुलांची सहल आहे बघा. ओव्हरऑल असा आहे वाडा सगळा. सगळं तोडलंय, फक्त आतमध्ये गार्डन केलं छोटं. काय तोडलं हे त्यावेळेसच तुटलेलं सगळं वाडा. म्हणजे काय मला हे समजलं घरं होती पहिली ना, हे त्यांचे इथं घरं होती वाडा वाडा केलेला होता. हे वाड्याचे पायऱ्या वगैरे ते हो का? म्हणजे घर होती हे तोडलेलं आहे. हां तोडलेलं सगळं. मला वाटलं हे असंच होतं काय मग. नाही नाही, असा मोकळा वाडा कुठं राहणार कुठं ते. नाही मला वाटलं इतर शनिवार वाडा फिरून आलो आहे आम्ही आणि आता निघतोय दगडूशेठ गणपती नवसाचा गणपती. पुण्याचा नवसाचा गणपती तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल, ज्यांनी कोणी बघितलेलं नाही त्यांच्यासाठी. आतमध्ये काय काढता येणार नाही आम्हाला व्हिडिओ, हां आतमध्ये नाही करता येणार पण व्हिडिओ. बाहेरून 100% दाखवतो. मग दर्शन घडवतो 100%. हां चला चालेल चला. काय करतो बाबा तुमच्याकडे बसता तेवढं उन्हात. मग दर बघा. काय ते मोठ्या मोठ्या मॉलमधले कंगवे घ्यायचे. मग इथं काय चाललंय चालत जायचं आपल्याला. गणपतीला. हां इथंच गणपती आहे. किती लांब आहे? श्रीमंत पेशवे गणेश मंदिर. सर्वात जुना मंदिर आहे बरं हे का. जुनं आहे ना. हां म्हणजे जेव्हा सर्वात जुना गणेश मंदिर बरं काय, पेशव्यांच्या वेळेस. काय करायचं मग? चलो
रामदेवत तांबडी जोगेश्वरी मंदिर, रामदेवत तांबडी जोगेश्वरी मंदिरला गणपती मंदिरात आज खूपच रश होता, म्हणजे खूपच गर्दी होती आणि जास्त म्हणजे आतलं तर शूट करू देत नाहीत. त्यामुळे आम्ही काय केलं, पटापट दर्शन घेतलं स्पीडने आणि पटकन बाहेर निघालो. आता पुढचं प्लॅनिंग काय आहे? पुढचं प्लॅनिंग काय आहे? सांगतो जरा, तुला सांगतो म्हणजे पुढे. आता हे पुढे पुढे नेत आहेत काय माहिती. गणपती बाप्पांचं दर्शन झालं, शनिवार वाडा झाला आहे. आता बघू. तर आम्ही सगळं गणपती वगैरे शनिवार वाडा करून आलो आहे आणि यांनी आणलं आहे मला मूवी बघायला, आदिपुरुष. तर घोळ असं झालेला आहे, शनिवार वाड्यामध्ये यांनी जास्त वेळ घालून दिला, त्याच्यामुळं काय झालं, आमचं मूवीचा टायमिंग थोडासा मिस झालेला आहे. पण तरी पण आम्हाला मूवी बघायची आहे. त्यासाठी आम्ही आता 1.5 तास इथं जागरण गोंधळ करणार आहे. बसणार आहे इथं गोंधळ घालत 1.5 तास. पण मूवी बघितल्याशिवाय आम्ही जाणार नाही, आम्हाला मूवी बघायची आहे. खरं तर माझीच इच्छा आहे मूवी बघायची. बघू म्हटलं 1.5 तास थोडंसं वेटिंग. काय म्हणणं आहे तुमचं? वेट करा, वेट. बाकी सब ठीक चल रहा है. 1.5 तास कसं राहिलो पटकन. नाही जाणार, लय वेळ लागतो अशा वेळेस. किती वाजली? 1 वाजला आहे. 2:30चा शो आहे. आता 1.5 तास काढायचा आहे. थोड्यात पिक्चर चालू होणार आहे. आम्ही आलो आहे थोडंसं स्नॅक्स घ्यायला. काय घ्यायचं? मला काय दाखवून हा बा, गर्दी पाहू शकता तुम्ही पिक्चरला. कॉम्बो, आदिपुरुष कॉम्बो वगैरे. काय आहे? पॉपकॉर्न घ्यायचं तुला? समोसे घ्यायचे? समोसे काय घ्यायचे? चष्मे घ्यायचे आहेत का? चालू होतंय का? 1 मिनटं त्या माझ्या. दिसतोय का? थांबा, माझ्या हातात सामान आहे आता. आता आम्ही चाललो आहे मूवी बघायला. आतलं तर आता शूट नाही करणार मी. ओ मूवी देखणे. कुठं? AC, फुल AC. कुठे आहे आपलं सीट? कुठे सीट? कुठे आहे आपलं सीट? सांगा कुठे, मला सांगा. हां, कुठं? इथं आहे का? आम्ही आलो आहे मूवी बघायला. 3D ना? वाव, चालू झाला दिवस आपला. मूवी बघून बाहेर आलेलो आहेत आणि आदिपुरुष मूवी बघितली आम्ही. छान होता. राम सिया राम म्हणजे ते सॉन्ग खूप छान वाटलं. संपला आजचा दिवस. हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. निघतो आम्ही आता घरी. सो आता आम्ही घरी आलेलो आहेत. तर असा होता आजचा आमचा ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आम्ही ज्या काही नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकू यूट्यूबवर तर त्या तुम्हाला दिसतील पटकन. आणि
तर आजचा दिवस खूप छान गेला. आम्ही दोघांनी एकमेकांसोबत खूप वेळ काढला. खूप दिवसानंतर आम्ही एकमेकांसोबत असं एकटं कुठंतरी बाहेर गेलो. तर छान वाटलं. आजचा दिवस खूप मस्त गेला. तुम्ही लाईक करा, शेअर करा.